नमस्कार मित्रांनो, मराठी बोले या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 29 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे पृथ्वी बाथरूममध्ये दाढी करत असतानाच आरती टॉवेल घेऊन आलेली असते. आता मात्र आरती पृथ्वीच्या हातात टॉवेल देते, पण पृथ्वीला मात्र धक्काच बसतो. कारण आता ही मुलगी डायरेक्ट माझ्या बाथरूममध्ये. आता पृथ्वी जोरात ओरडतो. आरती आता याला बघून जोरात ओरडते. तेवढ्यात पृथ्वी बाहेर येतो. 1 मिनिट, तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये येण्याची? अगं तुला अक्कल नाही आहे का? अगं कुणाच्याही बाथरूममध्ये नॉक न करता तू कशी आतमध्ये येऊ शकते? त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, तू माझी अक्कल काढतोयस? अरे तुला आधी अक्कल आहे का ते बघ. अरे आंघोळ करायला गेला होता ना, मग तू बाथरूमला आतमधनं कडी नाही लावली? अरे तेवढं तुला कळत नाही? तेवढी अक्कलच नाहीये बहुतेक तुला. आता मात्र पृथ्वी भडकतो. तू माझी अक्कल काढते? माझ्या रूममध्ये येऊन तू मला बोलते? नाही म्हणजे मुळात तुला इकडे बोलावलंच कोणी? तू आलीच कशाला? त्यावर लगेच आरती म्हणू लागते, मला काय हाऊस नाहीये. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, नाही ना, मग टपकली कशी इकडे? त्यावर आरती म्हणू लागते, टपकली नाही मी, पायाने चालत आली. आणि मुळात म्हणजे ना, मी तुझ्या भल्यासाठीच आली होती. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, माझं भलं करू नको. मी दत्तू काकांना बोलावलं होतं ना, मग तू कशाला आली? त्यावर लगेच आरती म्हणू लागते, मलाही यायचं नव्हतं, पण कसं आहे ना, दत्तू काका इकडे निघाले होते, पण त्यांचा पाय मुरगळला ना, म्हणून त्यांची मदत करायला मी वरती आले. मला काय माहिती तुझ्यासारख्या लोकांना ना बाथरूममध्ये ना कडी लावायची जमत नाही. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, ही माझी रूम आहे, काय करायचं काय नाही करायचं ते मी माझं बघून घेईल. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, हो कदाचित एवढं मोठं घर आहे ना तुमचं, बाथरूमच्या दरवाजाला कडीच नसेल, असं काहीतरी असेल. ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, तो म्हणतो माझंच खरं. त्यावर आरती म्हणू लागते, थँक्यू. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, इट्स ओके. पण हा मुद्दाच नाहीये, आपण कुठे चाललोय? हे बघ, तू या रूममध्ये आलीच कशी? त्यावर लगेच आरती म्हणू लागते, पायाने आले. मला काय माहिती इथली असली लोक अशी असतात, श्रीमंत घरची. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागते, तू माझ्यावरती आवाज चढून बोलू नको. शांत बैस, डोक्यात जाऊ नको. हे बघ, ही रूम माझी, हे घर माझं, हे बाथरूम माझं. तिथे कसं राहायचं कसं वागायचं हे माझं मी बघून घेईल. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, हो ना, तुझ्या या रूममध्ये तूच राहा बाबा, मला इथे थांबायची हौसच नाहीये. काही गबाळ्यासारखा पसारा करून ठेवलाय, जिकडे तिकडे कपडे फक्त राडा एवढंच दिसतंय, बाकीचं काहीच दिसत नाहीये. तुझी ही घाणेरडी रूम तुलाच राहू दे. आता मात्र पृथ्वी तर आणखीन भडकतो, आता डोक्याला ताप देऊ नको. तू निघ इकडनं, लगेच निघ. तेवढ्यात लगेच आरती म्हणू लागते, जाणारच आहे. अरे मला नाही थांबायचं तुझ्या या असल्या घाणेरड्या रूममध्ये, चालले मी. असे म्हणताच आनंदी आणि सुनेताई येतात. आता लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई, आरतीताई तू इकडे काय करते? तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागते, 1 मिनिट, ही कोण आहे आणि ही इथे आलीच कशी? मला सांगा, मी तुला आजवर इथे कधी बघितलं नाही, मग तू इथे आलीच कशी? कोण आहेस तू? तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, तू गप्प बैसा, मी आनंदीशी बोलते ना. आनंदी, अगं तुला सांगते, हा माणूस ना 1 नंबरचा भामटा आहे आणि नीचे. अगं बघ ना, बाथरूममध्ये कडी न लावता दाढी करत होता, असा उघडा राहून. अगं त्याला ना थोडी पण अक्कल नाहीये, अक्कल शून्य आहे. आता पृथ्वी तर अजून भडकतो. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, सर सर तुम्ही शांत व्हा. हे बघा, रागराग करू नका. त्यावर लगेच आता आनंदी पृथ्वीला सर म्हणताच आरतीताईला धक्का बसतो. आनंदी, तू याला सर म्हणते? तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, मॅडम, मला मला म्हणतात त्या सर. चल हो बाजूला. आणि आनंदी, ही आहेस कोण? तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, सॉरी सर, ही ना माझी मोठी बहीण आहे, आरतीताई. तेव्हा लगेच आता पृथ्वी हसू लागतो, आनंदी, ही तुझी बहीण आहे? हे शक्य नाहीये. आनंदी, अगं तू कशी आणि ही कशी 1 नंबरची महाबिंडोक. आता मात्र आरतीला तर खूप राग येतो. अरे तू मला नावं ठेवतोस? अरे तू कसा आहे ते बघ आधी. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, आरतीताई, आरतीताई प्लीज शांत हो. हे बघ, आरडाओरडा नको करू. हे बघ शांत हो आरतीताई, तू जा ना प्लीज, माझं ऐक. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, ठीक आहे, आता तर मी जाते.
ऐक, माझी बहीण सांगते ना म्हणून मी इकडनं निघाले, पण पुन्हा जर मला भेटलास ना तुला सोडणार नाहीये, असे म्हणताच आता आरती लगेच तिकडनं निघून जाते. तेव्हा पृथ्वी मात्र खूप भडकलेली असतो. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, सॉरी सर, प्लीज तुम्ही शांत व्हा, राग नका मानून घेऊ, माझी बहीण आहे ती. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, खरंच तुझी बहीण आहे? वाटत नाही ग, पण तिला समजावून सांगा, असं कुणाच्या बाथरूममध्ये यायचं नाही ग. अगं आत्ता मी दाढी करत होतो म्हणून ठीक आहे, दुसरं काही करत असतो तर? तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, काय? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, कुठे काय, काहीच नाही, आलो मी फ्रेश होऊन, असे म्हणत आता पृथ्वी तिकडनं निघून जातो. तर इकडे खाली आता हवेलीत मालक साहेबांनी सगळ्या नोकर चाकरांना बोलावलेलं असतं. आता लगेच सुनीताताई येतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, सुनीताताई जा पटकन आनंदीला घेऊन या. आता सुनीताताई आनंदीला घेऊन येतात. तेवढ्यात आता ही भामटाड शिल्पा पण खाली आलेली असते. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, चला मला तुम्हा समद्यांशी आज खूप महत्त्वाचं बोलायचंय. तेवढ्यात शिल्पा म्हणू लागते, युगंधर काय चालूय तुझं? नाही म्हणजे हा नोकरांचा दरबार का भरवलाय तू इकडे? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, कारण ताई, मला आज या निंबाळकरांच्या घरातील एक महत्त्वाचा नियम बदलायचा आहे, म्हणून मी समद्यांना इकडे बोलावले. आता सगळेजण मालक साहेबांकडे बघू लागतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हो, या घरात नोकरांसाठी जो आपण ड्रेस कोड ठेवलाय ना तो आजपासून बदलला जाणार आहे. म्हणजे आजपासून तुम्हाला हवे तसे तुम्ही कपडे या घरात घालून वावरू शकता, कारण इथून पुढे तुम्हाला असं कुठलंही बंधन नाही आहे. तुम्ही हाच ड्रेस घाला, तोच ड्रेस घाला, सारखाच पाहिजे असं बंधन अजिबात राहणार नाही. आजपासून आत्तापासून तुम्हाला हवे ते कपडे तुम्ही घालू शकता. म्हणूनच मी हा नियम बदललाय आणि त्यासाठी तुम्हा समद्यांसाठी मी आज कपडे आणलेत. आता मालक साहेब लगेच दत्तू काका, संजू काका, राजाराम भाऊ समद्यांना कपडे वाटू लागतात. आता मात्र मालक साहेबांनी आनंदीसाठी एक छान अशी साडी आणलेली असते. मालक साहेब लगेच आनंदीजवळ येतात आणि म्हणू लागतात, आनंदी हे घे, हे तुझ्यासाठी बरं का. आता आनंदी ती साडी हातात घेते. तिच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आलेला असतो. तेव्हा मालक साहेब मनाशीच म्हणू लागतात, आनंदी, नोकरांच्या वेशात मी तुला नाही बघू शकत ग, म्हणून खरं तर हा नियम बदललाय मी. पण इकडे शिल्पा मात्र वट्टारे डोळे करून आनंदीकडे बघत असते. आता शिल्पाला तर खूपच राग येतो. अगदी तळपायाची आग तिची मस्तकाला गेलेली असते. त्याच वेळेस सुनीता ताई म्हणू लागतात, मालक साहेब खरंच खूप खूप धन्यवाद. आज पहिल्यांदी या घरात नोकरांचा कोणीतरी विचार केलाय, त्यांच्यासाठी काहीतरी निर्णय घेतला गेलाय. खरंच खूप खूप आभारी आहोत तुमचे. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बरोबर, चला आत्तापासूनच तुम्हाला आता हा ड्रेस बदलायचा आहे, चला मी येतो असे म्हणत मालक साहेब आपल्या रूममध्ये निघून जातात. सगळे नोकर चाकर आता किचनमध्ये निघतात. पण ही शिल्पा मात्र खूप भडकलेली असते. नाही 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 नाही, युगंधर या पोरीच्या जाळ्यात अडकत चाललाय, हिच्या बाजूने वाहवत चाललाय, असं होऊन चालणार नाहीये. आधी माई बापू, त्यानंतर नोकर चाकर आणि आता माझा वाघासारखा भाऊही हिच्या बाजूने ओढायला लागलाय. असं जर होत चाललं तर एक दिवस ही पांढरी पाल या घरात निंबाळकरांची सून म्हणून फिरेल. निंबाळकरांची सून म्हणून हिला मोठा मान असेल आणि मी असं होऊ देणार नाही. ही शिल्पा निंबाळकर हा दिवस कधीच येऊ देणार नाही. त्यासाठी मला मोठं काहीतरी करावं लागेल, नाहीतर एक एक करून या घरातले सगळे खांब तिच्या बाजूने उभे असतील. मी असं होऊ देणार नाही. यासाठी आता मोठा डाव आखावा लागणार, असं आता या शिल्पाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता पृथ्वी आणि मिताली गावात फिरण्यासाठी आलेले असतात. आता गावात फिरत फिरत ते आबांच्या घरासमोर येतात. आबांच्या घरासमोर आता आंब्याची झाडं लावलेली असतात. तेव्हा लगेच पृथ्वी आता त्या झाडाकडे एकटक बघू लागतो. तेव्हा मिताली म्हणू लागते, दादा अरे काय झालंय, का बघतोय त्या झाडाकडे? तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, मिताली या झाडाकडे बघून तुला आठवण आली? अगं या झाडाचे आंबे आपण लहानपणी चोरायचो, ते बाबा आपल्याला खूप ओरडायचे, पण आई म्हणायची तोडू द्या की, आणि मग आपण झाडावरती चढायचो. आईसुद्धा आपल्यासोबत झाडावर यायची आणि आंबे तोडायची, खूप मज्जा यायची ना. त्यावर मिताली म्हणू लागते, हो मलाही अजून ते क्षण डोळ्यासमोर आठवत आहेत. दादा, आपण जेव्हा झाडावर चढून त्या कैऱ्या तोडून घरी न्यायचो तेव्हा बाबा ओरडायचे, अरे कशाला झाडावरती चढून एवढ्या मेहनतीने कैऱ्या तोडतायत, अरे त्यापेक्षा पैसे देऊन विकत आणायच्या. पण तेव्हा आई काय म्हणायची माहिती आहे? पैसे देऊन विकत घेतलेल्या कैऱ्यांचा आनंद नाही कळत हो, पण स्वतःने झाडावर चढून कैऱ्या तोडल्या ना
तर तो आनंद खूप मोठा असतो. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, हो, आणि म्हणूनच मला या आंब्याच्या झाडाखाली आलं ना की आईचीच आठवण येते. आज जरी मिताली तुला सांगतो, या झाडाला कैऱ्या असत्या ना, तर मी लगेच भराभर झाडावरती चढलो असतो आणि या झाडाच्या कैऱ्या चोरून नेल्या असत्या. तेवढ्यात लगेच पाठीमागनं आरतीताई येते. आरतीताईच्या हातात एक छोटीशी काठी असते. ती जोरदार दिशी आता पृथ्वीच्या पायावरती काठी मारते. पृथ्वी ओरडते, तू तू इथे काय करतेस? तू पुन्हा माझ्या मागे का लागली? तेव्हा लगेच आता आरती म्हणू लागते, लहान आहेस का तू कैऱ्या चोरायला? चोर नाही तर एक नंबरचा. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागते, मी चोरल्या नाही असत्या तर चोरल्या असत्या असं म्हटलोय. त्यावर लगेच आरतीताई म्हणू लागते, कैऱ्या असू दे नाही तर नसू दे, पण ही जागा, हे झाड, हे घर, ही बाग ही माझी आहे, लक्षात ठेव. मगाशी तुझ्या घरी लय तोऱ्यात म्हणत होता, ही घर माझं, ही रूम माझी, हे बाथरूम माझं. मग आता ही जागा माझी, हे झाड माझं, हे घर माझं. चल निघीकडनं, इथे थांबायचं नाही. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागते, माझ्या मनात जर आलं ना, ही बाग मी विकत घेऊ शकतो, जास्त बोलू नको. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, एवढंच बोलू शकतात. तुमच्यासारखी श्रीमंत लोक ना फक्त एवढंच बोलू शकतात. त्यांना दुसरं काहीच जमत नाही, कारण त्यांच्याकडे फक्त पैसाच असतो ना, अक्कल नाही. त्यावर लगेच पृथ्वीला राग येतो. डोक्यात जाऊ नको हा. एकतर सकाळी लय डोक्याला ताप दिलाय, आता मितालीला मात्र कळत नाही या दोघांचं नेमकं काय चालू आहे. त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, बोलणार मी, कारण हे झाड माझं आणि इथली जागा माझी. त्यावर पृथ्वी म्हणू लागते, तुझ्या झाडाला आंबे नाही आहे, मी फक्त विचार केला होता, आणि असते ना तर पैसे देऊन विकत घेतले असते. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, निघायचं, माझ्या जागेवर थांबायचं नाही. आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, ठीक आहे, तुझ्या जागेवर थांबल्याचे ना भाड्याचे पैसे देतो मी, हे घे. असे म्हणताच 500ची नोट आता पृथ्वी आपल्या खिशातनं काढतो आणि आरतीताईच्या हातात टेकवतो. आता लगेच पृथ्वी रागाच्या भरात तिकडनं निघून जातो. मी इकडे कशाला आलोय, कशाला थांबलोय याचं तुला अजिबात कळणार नाहीये. तुझ्या मनात काय आहे ना ते मला चांगलंच कळलंय. निघतो आता मी, घे तुझे पैसे. असे म्हणत पृथ्वी तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आरती आता मितालीकडे बघते. तुझं काय आहे? तू का थांबलीस? निघ इकडनं. आता मिताली लगेच पृथ्वी पाठोपाठ, दादा थांब, असे म्हणत तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता इकडे मालक साहेब आपल्या रूममध्ये असतात. त्यांना आता फॅक्टरीत जायचं असतं. तेवढ्यात लगेच आता शिल्पाताई येते. युगंधर थांब. अरे काय चालू आहे सगळं? अरे खाली तू नोकरांना बोलावलं, त्यांना कपडे वाटले, ते ठीक आहे. अरे पण डायरेक्ट त्यांचे कपडे बदलले, हा नियम का बदलला युगंधर तू? याचा अर्थ तुला त्या पोरीचा पुळका येतोय. तिने नोकरांचे कपडे घालायला सुरुवात केली, ते तुला बघवलं नाही ना, म्हणून केलं नाही सगळं. पण युगंधर, तू समिताला दिलेलं वचन विसरतोयस का? तू त्या पोरीच्या बाजूने वाहवत चाललाय असं वाटत नाही तुला? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ ताई, मला ना खूप अर्जंट मीटिंग आहे, मला फॅक्टरीत जायचे, त्यामुळे प्लीज मला आत्ता या विषयावरती बोलायचं नाही आहे. त्यावर लगेच शिल्पाताई म्हणू लागते, युगंधर थांब. हे बघ, मी जे काही सांगते ना ती सत्य परिस्थिती. तू त्या पोरीच्या बाजूने गुंतत चाललाय, एवढं लक्षात ठेव. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ताई असं काही नाही आहे गं. अगं हे निंबाळकरांचं घर आहे. अगं आज वटपौर्णिमा आहे आणि निंबाळकरांच्या घरात गावातलं कोणी येऊ शकतं, आणि त्यांनी जर या घरातल्या सुनेला, हे बघ, तू जरी आनंदीला सून मानत नसली तरी जगासाठी, बाहेरच्या लोकांसाठी आनंदी या घरची सून आहे. मी तिला विधिवत लग्न करून या घरात आणले. जर लोकांनी तिला असं नोकराच्या वेशात काम करताना बघितलं तर लोक काय विचार करतील? अगं निंबाळकरांची अब्रू चव्हाट्यावरती येईल, आणि म्हणूनच निंबाळकरांची अब्रू वाचवण्यासाठी मी हा नियम बदललाय, आणि त्यात वेगळं काय? त्यामुळे ताई, तू भलताच विचार करू नको. आणि हे बघ ताई, आजवर त्या पोरीने आपल्या घरासाठी खूप काही काही केलंय गं, आणि आजही आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी, आपल्या घराच्या सुखासाठी तिने स्वतः नोकर बनून या घरात राहण्याचं ठरवलंय. एवढा मोठा त्याग केलाय ग तिने तिच्या स्वाभिमानाचा. मग आपण तिच्यासाठी एवढं करू शकत नाही? अगं खरंच खूप चांगली पोरगी ग ती. त्यावर लगेच आता शिल्पाताई म्हणू लागते, युगंधर, हे सगळं नाटक ती देखाव्यासाठी करत असेल, कशावरनं? त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, नाही ताई, आनंदी कशी आहे ना हे मला चांगलंच माहिती. आणि एक मिनिट ताई, हे बघ, आजवर तू या घरात नोकरांसाठी खूप काही निर्णय घेतले, ते काही मला पटलेही नसतील, पण तरीही मी कधी त्या ढवळाढवळ केली नाही केली. कारण तुझे निर्णय तू स्वतः घेते, ते कसे असू दे ते मी मान्य करतो. त्यामुळे प्लीज ताई,
माझे निर्णय मला घेऊ दे. त्यात तू ढवळाढवळ करायची गरज नाही. माझा निर्णय झालाय. या घरात आजपासून आनंदी काय कुठलाच नोकराचा ड्रेस कोड घालणार नाही. त्यांना हवे तसे ते कपडे घालू शकतात. त्यामुळे हा माझा शेवटचा शब्द आहे. यात उलटापालट करायची नाही ताई. चल मी येतो, असे म्हणताच आता मालक साहेब तिकडनं निघून जातात. आता मात्र या शिल्पाचं बोलणं न ऐकताच मालक साहेब गेलेले असतात. त्यामुळे शिल्पा मात्र खूपच भडकलेली असते, अगदी लाल झालेली असते. आनंदी आनंदी नाही, हिने माझ्या युगंधरला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलाय. आज माझा युगंधर माझं न ऐकता निघून गेला. नाही नाही नाही, असं होता कामा नये. मला काहीतरी करावंच लागेल, नाहीतर सगळं हातातनं निसटून जाईल. असा मोठा घाव घालणारे आता मी, असंही शिल्पा मनाशीच म्हणत असते. तेव्हा लगेच आता ती पटकन इकडे खाली येते. तर खाली किचनमध्ये आता आनंदी सगळे नोकर खूपच खुश असतात, कारण आज सणासुदीच्या दिवशी मालक साहेबांनी समद्यांसाठी कपडे आणलेले असतात. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, मालक साहेबांनी मला जी साडी दिली ती कुठे ठेवली? सुनीताताई पटकन ती साडी घेऊन येतात. आनंदीताई, हे बघा. आनंदी त्या साडीवरनं हात फिरवते. वा, खूप मस्त या. सुनीताताई, मालक साहेबांनी भारी साडी दिली ना समद्यांना, खूप छान वाटलं ना? त्यावर लगेच आता सुनीताताई म्हणू लागते, आनंदीताई, खरं सांगू, जेव्हापासनं तुमचं पाऊल या घरात पडलंय ना, तेव्हापासनं आमच्यासारख्या गरीब लोकांचा ना विचार केला जातोय हो. आमच्यासाठी कोणीतरी काहीतरी निर्णय घेते. खरंच हे समजा ना तुमच्यामुळे घडतंय. त्यावर लगेच दत्तू काका म्हणू लागतात, हो आनंदीताई, आज आम्हाला सणासुदीच्या दिवशी रंगीत कपडे घालायला भेटणार आहे. खूप आनंद वाटतोय. खरंच खूप खूप आभारी आहोत आनंदीताई, हे समजा तुमच्यामुळे होतंय. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, ठीक आहे. आता सगळे नोकर तिकडनं निघून जातात. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, मालक साहेबांनी माझ्या शब्दासाठी आज नोकरांचा ड्रेस कोड बदललाय. त्यामुळे मालक साहेबांनी जी साडी दिली ना, तीच घालून आज मी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे. आज पूजा करणार आहे. खरंच मालक साहेबांनी ही दिलेली साडी मला खूप आवडते. त्यावर लगेच आता गीताताई म्हणू लागतात, खरंच आनंदीताई, जेवढा राग शिल्पाताई करतात ना तुमचा, त्यापेक्षा कितीतरी पटीने मालक साहेब तुमचा आदर करतात. खरंच अगदी मनापासनं ना ते तुम्हाला निंबाळकरांची सून मानतात. म्हणून तर त्यांनी समद्यांनी रंगीत कपडे घालावे हा निर्णय तुमच्यासाठी घेतलाय. तेवढ्यात लगेच आता आनंदी म्हणू लागते, हो ना, मग चला, आज मी हेच साडी घालून वटपौर्णिमेचं व्रत करणार. तेवढ्यात लगेच शिल्पा येते. वाह, असे म्हणत शिल्पा जोरजोरात टाळ्या वाजू लागते. आता लगेच शिल्पा म्हणू लागते, हटे. आता लगेच ती आनंदी जवळ येताच सुनीताला बाजूला ढकलते आणि आनंदीला म्हणू लागते, काय गे, तुला वटपौर्णिमेचं व्रत करायचंय, ते पण युगंधरने दिलेली साडी घालून? पण तुला ही साडी का दिली युगंधरने? तुझ्या प्रेमापोटी? तुझ्यावरती प्रेम आहे का त्याचं? नाही या, तुझा मोठा गैरसमज झाला आहे. मग नीट ऐक. हे बघ, तू या घरात नोकराचे कपडे घालून फिरत होती म्हणून तुला साडी देऊन त्याला काही मोठेपणा दाखवायचं नाही आहे. पण कसं आहे ना, युगंधरने तुला लग्न करून या घरात आणलंय आणि जगासाठी तू या निंबाळकरांच्या घरातली सून आहे. मग जर गावात किंवा घरातलं काम करत असताना तुला असं नोकराच्या वेशात उकरड्यावरती केर फेकताना कोणी बघितलं तर निंबाळकरांची इज्जत जाईल ना. म्हणून युगंधरने हा निर्णय घेतलाय, तुझ्या प्रेमापोटी नाही. त्यामुळे ही जी नाटकं लावलीत ना, वटपौर्णिमेचं व्रत वगैरे, ती सगळी थांबवायची आणि नीट ऐकायचं. युगंधर तुला बायको मानत नाही. तू या निंबाळकरांच्या घरात कशी आली, काय आली ना, हे समद्यांना ठाऊक आहे. त्यामुळे हे व्रत उपवास तापवास करायची तुला गरज नाहीये. नीट ऐकायचा, कान उघडे ठेवून ऐक. आता लगेच शिल्पा आनंदीचा हात पकडते आणि लगेच आता तिचा असा कान ओढू लागते. आता मात्र आनंदीला खूप त्रास होतो. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, हा कान जसा पिरगाळाय ना, तसाच कानात नीट फिट्ट करून ठेव. हे बघ, युगंधरने तुला बायकोचा दर्जा दिलेला नाहीये. तो तुला या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा तुझी बायको म्हणून स्वीकार करणार नाहीये. त्यामुळे सती सावित्रीसारखं तुला हे व्रत करायची गरज नाहीये. युगंधर तुझा नवरा नाहीये. तू फक्त या घरात नोकर म्हणून राहतेस, एवढं लक्षात ठेव. आणि त्यासाठी तुला नटून थटून पूजा करायची गरज नाहीये.
डोक्यात फिट्ट करून ठेवायचं असे म्हणत आता शिल्पा तिकडनं निघून जाते. तर त्यानंतर मालक साहेब आता आपल्या रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा लगेच आता छान अशी रंगीत साडी घालून सुनीताताई आणि आनंदी दोघी आता मालक साहेबांच्या रूममध्ये येतात. आनंदी आता पिवळ्या रंगाचं छान असं गुलाबी चेहऱ्यावरती हसू घेऊन आता हे फूल घेऊन अगदी मालक साहेबांच्या रूममध्ये येते. आता लगेच आनंदी दरवाजात येताच दरवाजा वाजवते. मालक साहेब येऊ का? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात ये की. आनंदी लगेच आता मालक साहेबांसमोर येऊन उभी राहते. तिच्या हातात आता गुलाबाचं पिवळ्या रंगाचं फूल असतं. तेव्हा लगेच ती मालक साहेबांसमोर धरते. मालक साहेब हे घ्या तुमच्यासाठी. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात माझ्यासाठी हे फूल? आता मालक साहेब ते फूल हातात घेतात. अगं पण कशासाठी? त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते खरंच मालक साहेब थँक्यू, तुम्ही माझा शब्द मानला आणि माझ्यासाठी तुम्ही नोकरांचा ड्रेस बदलला त्यासाठी खूप खूप थँक्यू. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात अगं थँक्यू तर मी म्हणायला पाहिजे, खरंच तुझा मोठेपणा. तू या घरात सुख समृद्धी शांती नांदावी म्हणून स्वतः नोकर बनून फिरते. खरंच तू तुझा स्वाभिमान त्यागला ग, त्यासाठी मी तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. थँक्यू आनंदी, थँक्यू व्हेरी मच. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते मेन्शन नॉट. आता मात्र लगेच मालक साहेब म्हणू लागतात काय? तेव्हा आनंदी म्हणू लागते मेन्शन नॉट. आता मालक साहेबांना इंग्रजी येत नसते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात सेम टू यू सेम टू यू. आता लगेच आनंदीला धक्का बसतो. मी मेन्शन नॉट म्हटल्यानंतर मालक साहेब सेम टू यू का म्हणालेत? याचा अर्थ मालक साहेबांना इंग्लिश येत नाही आहे का? आता मात्र आनंदी मालक साहेबांच्या या शब्दाचा विचार करू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता आनंदीचा ॲक्सिडेंट झालेला असतो. ती हॉस्पिटलमध्ये असते. कदाचित बहुतेक शिल्पाताईने तर काही डाव आखला नसेल ना. आता मात्र शिल्पा धनश्री सगळ्याजणी वटपौर्णिमेच्या व्रतासाठी वडाची पूजा करायला गेलेले असतात. आता मालक साहेबांना आनंदीचं बोलणं आठवतं. तिलाही ही पूजा करायची असते. तिने मनापासनं मालक साहेबांना नवरा मानलेलं असतं. त्याच वेळेस आता मालक साहेब लगेच गाडीतनं ते सौभाग्याचं वाण घेऊन आता वडाच्या साठी निघालेले असतात. गाडीतनं मालक साहेब आता लगेच ते ताट घेऊन खाली उतरताच धनश्री म्हणू लागते भाऊजी भाऊजी तुम्ही इकडे काय करताय? सगळेजण आता मालक साहेबांकडे बघू लागतात. शिल्पाला तर धक्का बसतो. पण मालक साहेब आता आनंदीला घेऊन आले असतील का की स्वतःच वडाची पूजा करणार? आनंदीच्या सुखासाठी पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.